मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये आहे आणि आपण पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावलेली आहे आणि नागरिकांची कशा पद्धतीने तारांबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कालपासूनच मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाऊस पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यानंतर आज सकाळी देखील 10 ते 11च्या दरम्यान मुंबईतील काही भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लागली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय की संध्याकाळच्या वेळेस देखील विजांच्या कडकडाटासह पावसानं संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद बंदर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय आणि लोकांची तारांबळ जी आहे ती तारांबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल जवळपास 9 ते 10च्या नंतर मुंबईमध्ये ठिकठिकाणी जो मुसळधार पावसानं हजेरी लावली होती। त्यानंतर आज देखील मुंबईमध्ये 30 ते 40 प्रति किमीच्या वेगाने वारे वाहून पावसाची शक्यता जी आहे ती हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय की मुंबईमध्ये ठिकठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरं तर व्यस्त स्थानक असतं। या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि या चाकरमान्यांना पावसाचा फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही चाकरमान्यांची तारांबळ उडाल्याचं आपल्याला समोर पाहायला मिळतंय, कारण संध्याकाळच्या वेळेस कार्यालयातल्या वेळ संपल्यानंतर घरी जाण्याच्या घाईमध्ये सर्व नागरिक असतात आणि आपण पाहतोय की कशा पद्धतीने तारांबळ उडालेली आहे। काल दिवसभर आपण पाहिलं तर संध्याकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली होती आणि त्यानंतर हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता आणि त्यानुसार मुंबईमध्ये सध्या मुसळधार पावसानं हजेरी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन योगेश सावंतसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।